आज ना नवऱ्याने आणलं होतं चिकन, पण त्यांना मोटर चालू झाली होती म्हणून तिकडे दाऱ्यावरती जायचं होतं. सो मला चला इथे आपण याला आहे ना शिजायला तरी घालूया. ते कधी येणार नाही, कधी करणार नाही, कधी खाणार, म्हणून ते शिजायला तर घालून ठेवलं. तर ते काय बोलले नव्हते की शिजायला घाल, पण आपल्यालाही थोडंफार लाज वाटली पाहिजे नाही की नवऱ्याकडून सगळंच काम करून घ्यायचं. सकाळी ना टिफिनला त्यांना दिली होती शिमला मिर्च, पण बघा त्यांनी तशीच माघारी आणली कारण त्यांना ते आवडत नाही आणि मी स्वतःसाठी थोडी पण ठेवली नाही बरं का, सगळी त्यांना दिली होती आणि त्यांनी काय ती खाल्लीच नाही. आता ज्यावेळेस हे मातीचं भांडं घेतलं होतं भाजीचं, त्याच वेळेस ना हे दही लावण्यासाठी सुद्धा एक नाही भांडं घेतलेलं होतं. आता याच्यामध्ये दुसरं काही नाही, फक्त दही थंडगार असं राहतं बरं का, छान आहे उन्हाळ्यामध्ये वापरण्यासाठी. त्यानंतरनं आहो आले होते तर त्यांनी इथे चिकन बनवायला घेतलं. आता इथे सगळं काटकूट करून दिलेलं होतं, त्यांना फक्त बनवायचं होतं, पण मला मध्ये मध्ये करायची खूप सवय आहे. हे असं बनवा, ते तसं बनवा. आता ते वरून खोबरं वगैरे खिसून ना वरून टाकतात ते, आणि मी बोलत असते की तेलामध्ये परतून टाकायचं, पण ते काय त्यांना पटत नाही. म्हणतात की तेल सगळं आहे ना ते खोबरंच वसून घेते, त्याच्यामुळे ते काय वरून खोबरं टाकतात. आता इथे ते गेले होते खोबरं कुठून आणाय, कारण आमच्या मिक्सरचा घोटाळा झाला आहे. त्यानंतर त्यांनी चिकन बनवलं आणि आमच्या दोघीसाठी इथे बेसन बनवलं बरं का.